Hello students, in the last lecture we have seen e-governance. What is mean by e-governance? Then we have seen the different advantages of e-governance, and in the last we have seen the different types of e-governance, such as a government to citizen, government to employee, government to businesses, and government to government. Okay, so these are the types of the e-governance. All these points are very important for the theory paper as well as for the objective type questions from that theory. Okay, so we will see the next points. So let's start. So today we are going to see the points such as the security measures in e-commerce. Okay, so there are a different types of measures that can be used for the security purpose. First one is a encryption, second is a digital signature, third one is a digital certificate. So let's start these points. So our first point, that is the security measures in e-commerce. Okay, so e-commerce security refers to the participles which guide safe electronic transactions, allowing the buying and selling of goods and services through the internet. So जेव्हा इंटरनेट यूज करून आपण एखादी सर्विस बाय करत असतो किंवा सेल करत असतो, सो याच्यामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होत असतात किंवा जे काही इलेक्ट्रॉनिकली ॲक्टिव्हिटीज परफॉर्म होत असतात, तर ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा हे जे सगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत, सो याच्यामध्ये ते जे ट्रान्झॅक्शन्स होत असताना सेफली व्हावेत ह्याच्यासाठी काही सिक्युरिटी टेक्निक्स यूज केल्या जातात. सो ह्या टेक्निक्स म्हणजेच काय की सिक्युरिटी मेजर्स. ओके, सो वी विल सी दीज टेक्निक्स वन बाय वन. सो our first security measure for the e-commerce is encryption. Encryption is widely used on the internet to the protect user from user information being sent between a browser and a server. आता याच्यामध्ये एखाद्या युजरकडून दुसऱ्या युजरपर्यंतची काही किंवा ब्राउझरकडून सर्व्हरमध्ये जी काही इन्फॉर्मेशन युजर इन्फॉर्मेशन सेंड केली जाते किंवा रिसीव केली जाते, सो ह्याच्यामध्ये ती सिक्युअरली ट्रान्सफर करण्यासाठी एन्क्रिप्शन ही मेथड यूज केली जाते. दिस इन्क्लूड्स पासवर्ड्स, पेमेंट इन्फॉर्मेशन अँड अदर पर्सनल इन्फॉर्मेशन दॅट शुड बी कन्सिडर्ड ॲज अ प्रायव्हेट. आता याच्यामध्ये सपोज एखादी फॅसिलिटी यूज करत असताना कुठल्याही ॲपमधली, फॉर एक्झाम्पल किंवा व्हॉट्सअपचं एक्झाम्पल घ्या. जेव्हा व्हॉट्सअपवरती तुम्ही मेसेजेस सेंड करता, रिसीव करता किंवा तुमची जी काही इन्फॉर्मेशन असेल, ऑब्वियसली व्हॉट्सअप अकाउंट ओपन करत असताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर किंवा जीमेल वगैरे हे सगळं विचारलं जातं. आणि आता जेव्हा तुम्ही मोबाईल नंबर किंवा जीमेल वगैरे देता, तर ऑब्वियसली हे सगळं तुमचं कुठं ना कुठं तरी एक पर्टिक्युलर डेटाबेसला स्टोअर असणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज तुमचा मोबाईल नंबर हा बँकच्या अकाउंटला लिंक्ड असतो. बँकमध्ये जेव्हा तुम्ही अकाउंट ओपन करता तेव्हा तिथं तुमची सगळी इन्फॉर्मेशन फिलअप करून घेतलेली असते. सो याच्यामध्ये काय की कुठल्या तरी एखाद्या छोट्याशा हिंटवरून किंवा छोट्याशा इन्फॉर्मेशनवरून तुमची होल इन्फॉर्मेशन ही यूज करत असतात त्या पर्टिक्युलर ॲपवाले. तर याच्यामध्ये काय होतं की तुमची जी इन्फॉर्मेशन आहे, तुमचा जो डेटा आहे किंवा सिम्पल जे तुम्ही व्हॉट्सअपवरती चॅटिंग वगैरे करता, एखादी इमेज असेल, व्हिडिओ असेल, ते ट्रान्सफर करता एकमेकांना, तर हे जे सगळं आहे हे सेक्युअरली ट्रान्सफर करण्यासाठी तुमचे जे काही मेसेजेस असतात हे एन्क्रिप्टेड केले जातात. आता एन्क्रिप्ट करणं किंवा एन्क्रिप्शन ही प्रोसेस म्हणजे ॲक्च्युली काय आहे आपण बघूया. द प्रोसेस कन्सिस्ट ऑफ 2 प्रोसेसेस ॲज अ एन्क्रिप्शन अँड अ डिक्रिप्शन. Encryption converts plain text, that is the readable form of a data, into the ciphertext. Ciphertext म्हणजेच काय, कोडेड फॉर्म ऑफ अ डेटा, मीन्स नॉन रीडेबल फॉर्म ऑफ अ डेटा. आता एन्क्रिप्शनमध्ये काय केलं जातं की तुमचा जो काही पर्टिक्युलर डेटा असेल, ऑब्वियसली तुम्हाला दिसत असताना तो रीडेबल फॉर्मॅटमध्ये असणार आहे, बरोबर. किंवा युजर जेव्हा पर्टिक्युलर रिसिव्हर जेव्हा असेल
त्याला रीड करताना सुद्धा तो एक त्याच्या तुम्ही जसं पाठवलं आहे तसाच मिळत असणार आहे. पण जेव्हा तो तुमच्याकडून किंवा सेंडरकडून रिसिव्हरकडं तो जो डेटा जेव्हा जात असतो तेव्हा मध्ये तो जो डेटा आहे हा एन्क्रिप्ट केला जातो. म्हणजेच काय की तुमचा जो ओरिजिनल डेटा आहे तो ओरिजिनल डेटा एका कोडेड फॉर्ममध्ये चेंज केला जातो आणि तो जो कोडेड फॉर्म आहे तो जसाच्या तसा हा रिसिव्हरपर्यंत पाठवला जातो. आणि जेव्हा तो रिसिव्हरपर्यंत डेटा पोचतो तेव्हा तो कोडेड फॉर्ममधला डेटा काय होतो, परत डिकोड होतो. म्हणजे आहे तशा ओरिजिनल फॉर्ममध्ये कन्वर्ट केला जातो आणि तो त्या पर्टिक्युलर रिसिव्हरला तुम्ही जसा सेंड केलेला आहे तुमचा ओरिजिनल डेटा जसाच्या तसा तो डेटा त्या रिसिव्हरला तिथं दिसतो. सो दिस इज द प्रोसेस ऑफ एन्क्रिप्शन. आणि डिक्रिप्शन इज एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस ऑफ एन्क्रिप्शन. इट कन्वर्ट्स सायफर टेक्स्ट इन टू द प्लेन टेक्स्ट. म्हणजे जेव्हा रिसिव्हरला जेव्हा जो डेटा मिळतो तो ओरिजिनल डेटा असतो, पण मध्ये तुमचा डेटा हा कोडेड फॉर्ममध्ये असतो. मग तो परत कोडेड डेटा जो आहे तो डिकोड करण्याचं काम किंवा ओरिजिनल टेक्स्टमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे डिक्रिप्शन प्रोसेसमध्ये केलं जातं. आपण बघूया पुढे डायग्राम आहे त्याच्यावरून तुम्हाला कळेल. ओके. एन्क्रिप्शन इज अ प्रोसेस ऑफ 2 टाइप्स. फर्स्ट वन इज अ सिमेट्रिक अँड असिमेट्रिक. आता याच्यामध्ये एन्क्रिप्शनच्या दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज अ सिमेट्रिक. आता सिमेट्रिक म्हणजे काय, शेअर्ड सिक्रेट एन्क्रिप्शन. म्हणजेच काय की याच्यामध्ये एक सिक्रेट की वापरली जाते किंवा सिक्रेट एक पर्टिक्युलर कोड वापरला जातो आणि त्याच्या थ्रू एन्क्रिप्शन प्रोसेस परफॉर्म केली जाते. अँड सेकंड टाईप इज अ असिमेट्रिक. असिमेट्रिकमध्ये काय होतं, पब्लिक की यूज केली जाते. आता पब्लिक की म्हणजे जी सगळ्यांना माहिती असणार आहे आणि सिमेट्रिकमध्ये काय असतं, प्रायव्हेट की असते किंवा सिक्रेट की असते. आता ह्याच्यामध्ये इथं प्रोसेस सांगितलेली आहे बघा एन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शनची. जेव्हा प्लेन टेक्स्ट सायफर टेक्स्टमध्ये कन्वर्ट केली जाते तेव्हा कुठली प्रोसेस परफॉर्म होते, एन्क्रिप्शन. आणि सायफर टेक्स्ट परत प्लेन टेक्स्टमध्ये जेव्हा कन्वर्ट केली जाते तेव्हा तिथं डिक्रिप्शन ही प्रोसेस परफॉर्म केली जाते. आता रीडेबल फॉर्म ऑफ डेटा कधी असणार आहे, प्लेन टेक्स्ट म्हणजेच रीडेबल फॉर्म ऑफ डेटा आणि सायफर टेक्स्ट म्हणजे काय, कोडेड फॉर्म ऑफ डेटा. आता तुम्हाला सिलेबसमध्ये नाही आहे तुमच्या एन्क्रिप्शन किंवा मेथड्स फक्त सांगितले तिथं सिमेट्रिक आणि असिमेट्रिक, पण ह्या मेथड्स डिटेलमध्ये काही सिलेबसमध्ये दिलेल्या नाही आहे. जस्ट मी ॲज अ एक्झाम्पल म्हणून सांगते. सपोज आता एन्क्रिप्शन ही जी मेथड परफॉर्म होते म्हणजेच काय की ह्याच्यासाठी सुद्धा एक मोठा असा प्रोग्रॅम तयार केला जातो. तो प्रोग्रॅम एक्झिक्यूट झाल्यानंतर एन्क्रिप्शन प्रोसेस जी आहे ती परफॉर्म होते. आता फॉर एक्झाम्पल मला VES असा डेटा मला सेंड करायचा आहे. ओके. पण हा डेटा सेंडरपर्यंत रिसिव्हरपर्यंत जात असताना काही बाकीच्या युजर्सकडून हॅक केला जाऊ शकतो. मग तो डेटा मला जरी हॅक झाला किंवा जरी त्यांनी घेतला तरी त्यांना तो वाचता येऊ नये असं जर मला करायचं असेल किंवा माझा जो ॲक्च्युअल ओरिजिनल डेटा आहे तो त्यांना जसाच्या तसा दिसू नये असं जर मला करायचं असेल तर मी त्याच्यासाठी एन्क्रिप्शन मेथड परफॉर्म करणार आहे. म्हणजेच काय की मी त्याच्यासाठी प्रोग्रॅमिंग लिहिणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल VES अशी माझी पर्टिक्युलर टेक्स्ट आहे किंवा माझा डेटा आहे. मग मी प्रोग्राम लिहित असताना काय करणार आहे की सपोज मी असं लिहू शकते की ABCD हे जे काही लेटर्स आहेत तर ह्या लेटर्समध्ये मग माझे जे पर्टिक्युलर डेटामधला VES हे जे 3 लेटर्स आहेत ह्या मी Vला ॲज A कन्सिडर करू शकते किंवा Eला S वगैरे कन्सिडर करू शकते. मग डिपेंड्स ऑन अ पर्टिक्युलर टेक्निक तुम्ही तुमचा प्रोग्राम कोणत्या पद्धतीनं लिहिणार आहात. सपोज आता मला काय करायचं आहे की एक मी 5 लेटर्सचा डिफरन्स मी सपोज ठेवला. म्हणजेच काय, V जे आहे ते Vच्या पुढचे जे 5वं लेटर आहे ते लेटर ॲज अ V म्हणून कन्सिडर केलं जावं असं जर मी लिहिलं तर आता Vच्या पुढचं लेटर काय असणार आहे,
VWXYZ आणि झेड नंतर परत 5 म्हणजे परत A to Z अशी प्रोसेस परफॉर्म केली जाणार आहे. मग मला व्ही म्हणजे माझं VWXYZ, व्ही नंतरचं 5वं लेटर परत तुमचं ए असणार आहे. मग माझं जे व्ही आहे ते ॲज अ ए म्हणून कन्सिडर केलं जावं. त्यानंतर ई नंतर 5वं लेटर कुठलं असणार आहे, FGHIJ. मग ई जे आहे ते जे म्हणून कन्सिडर केलं जावं. त्यानंतर एस जे आहे ते TUVWX, ते एस जे आहे ते ॲज अ एक्स म्हणून कन्सिडर केलं जावं. सो अशा पद्धतीनं सुद्धा मी प्रोग्रॅम लिहू शकते. म्हणजे सपोज जरी एखाद्या हॅकरनं डेटा माझा हॅक केला तर त्याला VES असं वाचता येणार नाही आहे. त्याला बाकीचे जे आता आपण मगाशी काय व्ही ॲज अ ए घेतलं, व्ही ॲज अ ए घेतलं, त्यानंतर ई ॲज अ जे आय थिंक घेतलं आणि एस ॲज अ टी घेतलं. तर हे जे आहे तर त्याला डेटा मिळताना ॲक्च्युली काय मिळणार आहे, AJT वगैरे असं मिळणार आहे. पण माझा ओरिजिनल डेटा काय आहे, VAS, तो आहे तसा सिक्युअर राहणार आहे. त्यामुळं मग आता जेव्हा मी हा डेटा सेंड केला रिसिव्हरला, मग त्या डेटाबरोबरच मी काय करते की त्याला एखादी की वगैरे ॲड करते. की म्हणजेच काय की माझ्या प्रोग्रॅमिंगचं जे ॲक्च्युअल कन्सेप्ट आहे की बाबा मी हा जो माझे हे जे पर्टिक्युलर हा जो डेटा आहे तो डेटा मी एक 5 लेटरच्या डिफरन्सनुसार मी कोड करून ठेवलेला आहे किंवा त्या कोडेड फॉर्ममध्ये केलेला आहे. मग हा जो मेसेज आहे हा पर्टिक्युलर त्या रिसिव्हरला दिल्यानंतर तो रिसिव्हर काय करतो की हां बाबा, रिसिव्हरला कळतं की मला जो सेंडरने डेटा आत्ता सेंड केलेला आहे तो ॲक्च्युली AJT असा जरी माझ्यापर्यंत आलेला असेल तरीसुद्धा त्यानं 5 लेटर पुढं कन्सिडर केल्यामुळं रिसिव्हर काय करतो, 5 लेटर पाठीमागचे कन्सिडर करतो. म्हणजेच ए जे आहे ते ॲज अ त्याला व्ही मिळणार आहे, जे आहे ते ॲज अ ई म्हणून मिळणार आणि टी जे आहे ते एस म्हणून त्याला परत तो काय करतो, डिकोड करतो. मग त्या रिसिव्हरला परत आहे तसा डेटा ओरिजिनल VES असा तिथं मिळतो. ओके, सो हे जे आहे हे इन्क्रिप्शन आणि डिक्रिप्शन प्रोसेसमध्ये परफॉर्म केलं जातं. देन नेक्स्ट सिक्युरिटी मेजर इज अ डिजिटल सिग्नेचर. A digital signature is also known as a electronic signature. डिजिटल सिग्नेचरलाच काय म्हणलं जातं, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर. A digital signature guarantees the authenticity of the electronic document or a message in a digital communication and uses the encryption technique. आता याच्यामध्ये सुद्धा डिजिटल सिग्नेचर आपण जेव्हा यूज करतो तेव्हा त्यांच्याकडून गॅरंटी काय दिली जाते की ॲथेंटिसिटी, पर्टिक्युलर त्याच सेंडरने किंवा पर्टिक्युलर त्याच पर्सनकडून तो डेटा सेंड केलेला आहे असं जर आपल्याला ॲथेंटिकेट करायचं असेल किंवा आपल्याला तसं जाणून घ्यायचं असेल तर डिजिटल सिग्नेचर ती गॅरंटी प्रोव्हाइड करतं. इट प्रोव्हाइड्स अ प्रूफ ऑफ ओरिजिनल अँड अनमॉडिफाईड डॉक्युमेंटेशन. तर ह्याच्यामुळं काय प्रूव्ह होतं की जे डॉक्युमेंट रिसिव्हरपर्यंत आलेलं आहे ते ओरिजिनल आहे आणि त्याच्यामध्ये काहीसुद्धा एक्स्ट्रा चेंजेस केले गेलेले नाहीत. डिजिटल सिग्नेचर्स आर यूज्ड इन ई-कॉमर्स, सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन, फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. दिस इज अ डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ इन्फॉर्मेशन बिटवीन टू पार्टनर्स. सो डिजिटल सिग्नेचरमुळं काय कळतं की एकतरी ते त्या पर्टिक्युलर ओरिजिनल पर्सनकडून आलेलं आहे, त्याचबरोबर तो जो काही डेटा आहे तो ओरिजिनल आहे. मग डिजिटल सिग्नेचर ही मेथड जी आहे किंवा ही सिक्युरिटी मेजर आहे कशासाठी कुठं यूज केलं जातं, ई-कॉमर्समध्ये किंवा सॉफ्टवेअर डिस्ट्रीब्युशन. एखादं सॉफ्टवेअर जेव्हा आपण घेतो तेव्हा ते डिजिटली साईन केलेलं असतं. त्याचबरोबर काही ट्रान्झॅक्शन्स वगैरे आपण जेव्हा परफॉर्म करतो तेव्हासुद्धा तिथं डिजिटल सिग्नेचर हे यूज केलं जातं. देन लास्ट सिक्युरिटी मेजर, that is the digital certificate. A digital certificate is an electronic password that allows a person, organization to exchange the data securely over the internet using the public key infrastructure, that is the PKI. आता डिजिटल सिग्नेचर जसं आपण बघितलं त्याच पद्धतीनं डिजिटल सर्टिफिकेट हा सुद्धा एक सिक्युरिटी मेजर आहे. मग डिजिटल सर्टिफिकेट म्हणजेच काय की डिजिटल पासवर्ड.
आता याच्यामध्ये डेटा जो आहे तो सिक्युअरली ट्रान्सफर करण्याचं काम किंवा एक्सचेंज करण्याचं काम हे डिजिटल सर्टिफिकेटकडून केलं जातं. डिजिटल सर्टिफिकेट इज ऑल्सो नोन ॲज अ पब्लिक की सर्टिफिकेट ऑर अ आयडेंटिटी सर्टिफिकेट. It is also known as a public key certificate or a identity certificate. In this, information is transferred between two authorized partners who have digital certificates issued by some supreme authority. आता याच्यामध्ये डिजिटल सर्टिफिकेट म्हणजेच काय की एक ॲथॉरिटी आहे, त्या ॲथॉरिटीकडून साईन झालेलं जे सर्टिफिकेट आहे ते सेंडरसुद्धा यूज करणार आहे, त्याचबरोबर रिसिव्हरसुद्धा यूज करणार आहे. मग जर ते सर्टिफिकेट असेल तरच ते काय करू शकतात की इन्फॉर्मेशन सिक्युअरली एकमेकांना ट्रान्सफर करू शकतात. सो दीज आर दी सिक्युरिटी मेजर्स इन अ विच आर यूज इन अ ई-कॉमर्स. हे तिन्ही एन्क्रिप्शन, डिजिटल सिग्नेचर, डिजिटल सर्टिफिकेट 2-2 मार्क्ससाठी एक्झाममध्ये विचारतात. आणि ई कॉमर्स हा टोटली तुमचा थेरॉटिकल चॅप्टर असल्यामुळे, त्याचबरोबर 10 मार्क्सना आहे हा चॅप्टर आणि टोटली थेरॉटिकल चॅप्टर असल्यामुळे ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स दॅट इज द फिल इन द ब्लँक, मल्टिपल चॉईस 1 करेक्ट ॲन्सर, 2 करेक्ट ॲन्सर, 3 करेक्ट ॲन्सर्स, त्याचबरोबर मॅच दी पेअर असेल, ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असतील. तर ह्या सगळ्या क्वेश्चनसाठी ट्रू ऑर फॉल्स असेल तर ह्या सगळ्या क्वेश्चनसाठी हा तुमचा जो चॅप्टर आहे ई कॉमर्स अँड ई गव्हर्नन्स खूप इम्पॉर्टंट आहे. ॲक्च्युली ह्या चॅप्टरमध्ये पॉईंट्स कमी आहेत पण सगळे पॉईंट्स हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि इझिली तुम्ही 10 मार्क्स ह्या चॅप्टरमध्ये मिळवू शकता. सो जस्ट रीड दिस चॅप्टर प्रॉपरली, सी दी स्लाइड्स अगेन अँड अगेन, अँड if you have any doubt related to this chapter so just ask me. ओके, हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सांगते, एक्झामसाठी 10 मार्क्स तुम्ही या चॅप्टरवरती इझिली मिळवू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही स्कोरिंगसुद्धा इझिली करू शकता. ओके, वी विल सी दी एक्सरसाइज फॉर दिस चॅप्टर इन दी नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.